जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 27 नोव्हेंबर इसवी सन 1001. अफगाणिस्तानातून पुढे मुघलांची अनेक आक्रमणे येथे झाली. सबकतगीन इसवी सन 997 मध्ये मृत्यू पावल्यानंतर खोरासान प्रांताचा सुभेदार म्हणून त्याचा मुलगा महमूद याने सूत्रे हाती घेतली. सामानींचे अधिपत्य झुगारून त्यांनी इसवी सन 999 मध्ये स्वतःला सुलतान म्हणून घोषित केले. नौशेट आणि सिंधू यामधील प्रदेशात इसवी सन 1001 मध्ये मोठी युद्धे झाली. त्यावेळी पेशावर येथे हिंदू राजा जयपाल यांनी महमूदला प्रतिबंध केला. 27 नोव्हेंबर इसवी सन 1001 मध्ये झालेल्या युद्धात राजा जयपाल यांचा पराभव होऊन त्यांना बंदी बनवण्यात आले. त्याचा मुलगा आनंदपाल हा महमूद विरुद्ध उभा ठाकला. ज्या पठाणांनी यावेळी राजा जयपाल आनंदपाल यांना मदत केली त्यांना मोठ्या शिक्षा देऊन महमूदाने त्या सगळ्यांना इस्लामची शिक्षा दिली. हिंदू राजा जयपालचा पराभव झाला. 27 नोव्हेंबर इसवी सन 1667. मार्गशीर्ष वद्य सप्तमी शके 1589 संवत्सर प्लवंग वार बुधवार. महाराज आणि पोर्तुगीजांमध्ये तह झाला. धर्मांध पोर्तुगीजांना कायमचा धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेश्वर स्वारी करून गोवेकरांना चांगली अद्दल घडविली. जास्त नुकसान आणि हानी टाळण्यासाठी पोर्तुगीज व्हॉइसरॉयने वकील पाठवून तहाची मागणी केली. महाराजांनीही सकोपंत काका यांना वकील म्हणून नामजात करून व्हॉइसरॉयकडे पाठवले. तहाची कलमे ठरवली. आजच्या दिवशी व्हॉइसरॉयने तहाच्या तहनाम्यावर सही करून तह पक्का केला. 27 नोव्हेंबर इसवी सन 1680. मुंबईच्या इंग्रजांनी 27 नोव्हेंबर 1680 ला सुरतेस पत्र पाठविले. छत्रपती संभाजी महाराजांना सिद्धीचा समाचार घ्यायचा होता. त्यापूर्वी इंग्रजांना समज देणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी आपला वकील आवजी पंडित यांना 20 नोव्हेंबर 1680 रोजी मुंबईस पाठवले. या वकिलाने इंग्रजांना कडकडीत शब्दात सुनावले. ते मुंबईच्या इंग्रजांनी सुरतेस 27 नोव्हेंबर 1680 च्या पत्रात कळवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्धीचा बंदोबस्त केला नाही तर संभाजीराजे इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारतील. संभाजीराजांचा आलेला वकील पाहताच सिद्धीने आपल्या आरमार बंदराबाहेर नांगरले. छत्रपती संभाजीराजांच्या आरमाराला तोंड देण्याची तयारी नव्हती. सिद्धीचा कायमचा बंदोबस्त झाला नाही तर त्याच्या अमानुष लुटमारीच्या बंदोबस्तासाठी किनाऱ्यावर सतत 10,000 माणसे निष्करण अडवावी लागतील. संभाजीराजे इंग्रजांशी मैत्री ठेवण्यास तयार असले तर ते यापुढे हा उपद्रव सहन करणार नाहीत. सिद्धीची मदत ताबडतोब थांबवून त्याला आरमारासह बाहेर काढले नाही आणि त्याची मदत चालूच राहिली तर छत्रपती संभाजी महाराजांनी मुंबईवर स्वारी करण्याचा निश्चय केला आहे. 27 नोव्हेंबर इसवी सन 1681. सन 1678 मध्ये शंभूराजे जेव्हा दिलेर खानाकडे गेले त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि एक बहीणही होती. पुढे शंभूराजेंनी विजापूरजवळ असताना शिवाजी महाराजांच्या मदतीने मुघलांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. पण यावेळी त्यांची पत्नी आणि बहीण मात्र मागेच राहिल्या. दिलेर खानाने त्यांना कैद करून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले. महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजे गादीवर आल्यानंतर त्यांनी पत्नीला व बहिणीला सोडवण्यासाठी नगरच्या किल्ल्यावर हल्ले सुरू केले. शंभूराजांचे सैन्य नगरच्या किल्ल्याजवळ जाऊन किल्ल्यात घुसण्याची संधी शोधत होते. पण मुघल किल्लेदाराकडे मराठ्यांची टक्कर देऊ शकेल इतके सैन्यबळ नव्हते. त्यामुळे तो हैराण झाला होता. त्याने आपली स्थिती रहुल्ला खानाला कळवल्यावर त्याच्या मदतीसाठी आजमशहा आणि मुनव्वर खान यांना नेमण्यात आले आणि मुनव्वर खान यांची नेमणूक करण्यात आली. 27 नोव्हेंबर इसवी सन 1890. महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले. शके 1812 कार्तिक वद्य 1 रोजी महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक व स्वयंस्फूर्तीने समतावाद प्रतिपादिणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले. सातारा जिल्ह्यातील कडगुण हे त्यांचे मूळ गाव. यांचे आजोबा शेटीबा हे उदरनिर्वाहासाठी म्हणून पुण्यास आले. यांच्या 3ही मुलांनी माळी कामात कौशल्य दाखवून पेशव्यांच्या येथे फुले देण्याच्या कामगिरीत लौकिक संपादन केला. म्हणून यांचे नाव फुले असे पडले. शिक्षणास सुरुवात झाल्यानंतर ज्योतिबानी वा ब फडके यांचे मांग जातीचे गुरु लहुशी बुवा यांच्याजवळ दांडपट्टा व नेमबाजी यांचे शिक्षण घेतले. ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या सेवानिवृत्तीने
व कार्यनिष्ठेने हे चांगलेच भारावले गेले होते. बहुजन समाजाला साक्षर करावे व त्याला सत्य धर्माचे ज्ञान करून द्यावे असा विचार यांच्या मनात येऊ लागला. सन 1851 मध्ये यांनी बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची शाळा काढली. या कामी यांना व यांच्या पत्नींना समाजाकडून अत्यंत त्रास झाला, परंतु यांच्या या अभिनव कार्याबद्दल यांचा जाहीर सत्कार झाला व सरकारने यांना 200 रुपयांची शालजोडी अर्पण केली. त्यानंतर सन 1853 मध्ये वेताळ पेठेत अस्पृश्यांकरिता 2 शाळा यांनी स्वतःच्या खर्चाने काढल्या. विधवा विवाहाचा प्रसार करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी तसा एक विवाह घडवून आणला. तसेच पतित मुलीच्या हातून भ्रूणहत्येचे पातक घडू नये म्हणून यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढले. यानंतर यांची महत्वाची कामगिरी म्हणजे 1873 मध्ये यांनी आपल्या विख्यात अशा सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणाची मध्यस्थी दूर होऊन सामाजिक गुलामगिरी दूर व्हावी असा उद्देश या समाजाचा होता. समाजशास्त्रज्ञांनी अभ्यासपूर्वक जे सिद्धांत शोधून काढले ते यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिपादले. ब्राह्मण व वेद पुराणादी ग्रंथांवर प्रखर हल्ला करून संबंध समाज रचनात बदलून टाकण्याची दिशा यांनी दाखवली. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, जातीभेद, विवेकसार, इशारा, शेतकऱ्यांचा आसूड इत्यादी पुस्तके यांनी लिहिली आहेत.